श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सेवा जाणून घेणार आहोत. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे आणि जर तुमच्या इच्छा आकांक्षा अजूनही पूर्ण झाल्या नसतील किंवा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही लाख प्रयत्न करत आहेत परंतु तरीही त्याला म्हणावं तसं यश मिळत नसेल तर ही 21 दिवसांची सेवा तुम्ही करून बघा. आता बघा, स्वामी जयंती जवळ येत आहे आणि स्वामी जयंतीच्या निमित्ताने जर तुम्ही 21 दिवसांची ही सेवा केली तर निश्चितच तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येण्यासाठी मदत मिळणार आहे. सर्वप्रथम सेवा सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छिते. सेवा भरपूर आहे, आपल्याला माहित आहे, त्यापेक्षाही जास्त सेवा आहे. पण असं नाही की मग ही सेवा कमी प्रभावी आणि दुसरी खूप जास्त प्रभावी असं सेवेच्या बाबतीत कधीही मनामध्ये शंका आणू नका. सेवा ही सेवाच असते. आपण ती सेवा किती मनापासून करतो, आपण ज्या इच्छेसाठी ती सेवा करत आहोत त्या इच्छेसाठी आपण प्रयत्न किती प्रामाणिकपणे करत आहोत, ह्या गोष्टी बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सेवा सांगण्यापूर्वीच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करत आहे जेणेकरून तुम्हाला कुठलीही शंका राहणार नाही किंवा कुठलीही खोटी आशा मी तुम्हाला दाखवणार नाही. सर्वप्रथम तुम्ही हे समजून घ्या की तुम्ही साधं नामस्मरण जरी केलं तरीही ते जर मनापासून केलं तर क्षणभरामध्ये तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी स्वामी महाराज स्वतः धाव घेत असतात. तर ह्या गोष्टींवर तुमचा विश्वास असेलच तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर स्वामी भक्त हो, बऱ्याचदा कधी कधी होतं ना की एखादी समजा तुमची मैत्रीण आहे, तिला 11 गुरुवार नाही, तिची इच्छा पूर्ण झाली, मग तुम्हीही तिचं बघून ते 11 गुरुवार करतात परंतु तुम्हाला त्याने प्रचिती येत नाही. मग तुम्ही मनामध्ये शंका काय घेतात की अरे तिला प्रचिती आली, मला नाही आली, म्हणजे 11 गुरुवार काही प्रभावी नाही. पण या ठिकाणी सेवा प्रभावीच आहे. फक्त फरक एवढा आहे की तुम्ही दोन वेगळ्या व्यक्ती आहात. तिचे प्रारब्ध वेगळे आहे, तुमचे प्रारब्ध वेगळे आहे. तुमची समस्या वेगळी आहे, तिची समस्या वेगळी आहे आणि तुम्ही जी सेवा करत आहात ती किती आत्मीयतेने करते किंवा तुम्ही किती आत्मीयतेने करतात हे देखील महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींच्या वरती एक गोष्ट येते म्हणजे विश्वास. जर आपण मनापासून विश्वास ठेवला आणि जर ती सेवा केली तर 100% तुम्हाला त्या गोष्टीचं फळ मिळणार म्हणजे मिळणारच. असं नाही की त्या सेवेच्या कालावधीमध्येच मिळेल. कदाचित ती वेळ तुमच्यासाठी योग्य नसेल म्हणून त्या वेळेत तुम्हाला मिळालं नाही, पण कदाचित त्यानंतर तुमची ती इच्छा 100% पूर्ण होणार. परंतु त्यावेळेस मग तुम्हाला असं वाटतं अरे मी उपवास तपास केले तेव्हा काही झालं नाही आणि आता काही केलं नाही तरी माझी इच्छा पूर्ण झाली. पण हे सगळं फळ तुम्हाला त्या सेवेचं असतं हे विसरता कामा नये. त्यामुळे आपल्या प्रारब्धानुसारच आपल्या गोष्टी घडत असतात किंवा आपल्या नशिबात आपल्याला त्या वेळेनुसारच मिळत असतात. ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा. जे काही कराल ते विश्वासाने करा. तर आजची जी सेवा आहे ती तुम्हाला 21 दिवस करायची आहे. आता स्वामी जयंती निमित्त तुम्ही 21 दिवसांचा संकल्प घेऊन ही सेवा करू शकतात. अजून भरपूर दिवस बाकी आहे म्हणून थोडासा लवकर व्हिडिओ बनवला. ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्यांना जर त्यावेळेस करणं शक्य नसेल तर ते आता सुरू करू शकतात किंवा नंतरही करू शकतात. किंवा तुम्हाला या सुतक वगैरे असेल किंवा दुसऱ्या अन्य कारणामुळे आता करणं शक्य नाही झालं तर तुम्ही कधीही ही सेवा सुरू करू शकतात. फक्त दिवस मात्र तुम्हाला गुरुवारचा निवडायचा आहे हे लक्षात घ्या. आता स्वामी जयंतीच्या दिवसापासून जर तुम्ही सुरुवात करणार असाल तर त्या दिवसापासूनही करू शकतात, पण इतर वेळी जर करायचं ठरवलं तर मात्र गुरुवारच तुम्हाला निवडायचं आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर सेवा काय आहे ते सांगते. बघा, अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे नाव तुम्ही ऐकलं असेल. अक्कलकोट स्वामी स्तोत्र याची छोटीशी पोथी देखील मिळते. परंतु जर तुम्हाला पोथी नाही मिळाली तर तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला आपोआप तुमच्यासमोर अक्कलकोट स्वामी स्तोत्र येणार आहे. हे फक्त 74 ओव्यांचं आहे. यामध्ये एकूण 74 ओव्या आहे. म्हणायला अगदी सोपं वाटतं आणि म्हणायला त्याला जर आपण रोज म्हणायला सुरुवात केली तर अजिबात वेळ लागणार नाही. फक्त हे म्हणत असताना विश्वासाने म्हणा आणि स्वामी हे ऐकत आहे असा भास निर्माण करून मग तुम्ही ही सेवा करा. बघा, हे जे स्तोत्र आहे ते अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे. स्वामी चरित्र सारामृत जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं हे स्तोत्र देखील आहे. तर ही सेवा तुम्ही 21 दिवसांची करून बघा. रोज नित्यनियमाने तुम्हाला एकदा म्हणायचं आहे, फक्त एकदा. आता हे म्हणायला तुम्हाला कमीत कमी 15 मिनिट लागतील. 15 मिनिट जर तुम्हाला काढता येत असेल तर आवर्जून काढा. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही सगळी मेहनत घेत आहात आणि जर त्यात अजून 15 मिनिटांची सेवा ॲड केली तर 100% तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होईल. स्वामी भक्त हो, सेवा करताना तुम्हाला जे नियम पाळायचे आहे ते आता आपण जाणून घेऊया. तर बघा, ही सेवा करताना नियम पाळण्याची फारशी गरज नाही, परंतु मांसाहार जर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त म्हणून करणार असाल, 21 दिवसांचीच करणार असाल तर तुम्हाला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे 21 दिवसांसाठी. पण तुम्हाला फक्त नित्यसेवेचा भाग म्हणून ही सेवा सुरू करायची असेल तर मग तुमच्या घरामध्ये मांसाहार होतच असेल किंवा मग तुम्हाला मांसाहार केल्याशिवाय राहतच नसेल, अजून तुमची ती सवय सुटत नसेल तर मग तुम्ही जेव्हा मांसाहार करणार आहात तेव्हा तुम्हाला हे स्तोत्र म्हणायचं नाही किंवा मग तुम्ही आधी ही सेवा करून घ्यायची आहे.
बघा, या ठिकाणी आपण मांसाहार करण्याला कुठेही पाठिंबा देत नाही. फक्त काही कुटुंब अशी असतात ना की त्यांच्याकडे पूर्वीपासून त्या गोष्टी होत आलेल्या आहे आणि त्यांना सेवाही करायची आहे आणि त्यांची ही सवयही सुटत नाही, म्हणून त्यांच्यासाठी आपण हा पर्याय सांगितलेला आहे. आणि एक गोष्ट अजून सांगू इच्छिते की जेव्हा आपण सेवेत येतो, सेवा करू लागतो, तेव्हा आपोआपच मांसाहाराची जी इच्छा आहे ती आपली कमी होत असते. त्यामुळे सेवेला अंतर देऊ नका, सेवा करत राहा. तुमची मांसाहाराची सवय जी आहे ती देखील लवकरच स्वामी सोडून घेणार आहे. तर स्वामी भक्त हो, फक्त हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे, पण जर तुम्ही नित्य सेवेमध्ये समावेश करत असाल तर मग नियम पाळण्याची गरज नाही. आता ही सेवा जर तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तर आदल्या दिवशी तुम्हाला केंद्रामध्ये जायचं आहे किंवा त्याच दिवशी गेले तरीही चालेल. आपण जसं श्रीफळ घेऊन जातो तशाच पद्धतीने करायचं आहे. स्वामींना मनोकामना सांगायची आहे, इच्छा सांगायची आहे, अशी अशी सेवा मी करत आहे स्वामी, त्याचा स्वीकार करा आणि माझ्या मनासारख्या ज्या गोष्टी आहेत ते घडून यायला तुम्ही मदत करा, असं स्वामींना सांगायचं आहे. श्रीफळ स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे. आता तुमच्या गावात जर केंद्र मठ नसेल तर मग हे जे सांगितलं ते तुम्ही घरीच करायचं आहे. हे नारळ तुम्ही तसंच ठेवायचं आहे आणि जेव्हा कधी कुठे तुम्हाला जाण्याचा योग येईल, अक्कलकोटला जाण्याचा योग येईल किंवा दिंडोरीला जाण्याचा योग येईल किंवा कुठेही तुम्हाला केंद्रात मठात जाणं शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हे नारळ ठेवून यायचं आहे, ते फोडायचं नाही, एवढं मात्र लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला मंदिरात जाऊन सुरुवातीला ही एक गोष्ट करायची आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर किंवा आपल्या घरात स्वामींच्या फोटोसमोर बसून आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प कसा करावा या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही बघू शकता. संकल्प घेतल्यानंतर या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे. आता कोणत्या वेळेत करावी तर हे बघा, जशी तुमच्या सोयीची वेळ असेल ती वेळ तुम्ही निवडून घ्या. फक्त शक्यतो असं करण्याचा प्रयत्न करा, जी वेळ तुम्ही पहिल्या दिवशी निवडली आहे त्याच वेळेत करण्याचा प्रयत्न करा. परंतु या ठिकाणी देखील हे बंधन नाही. जर तुमची ड्युटी असेल, काहींना फर्स्ट शिफ्ट असते, काहींना सेकंड असते, जर तुम्ही त्या पद्धतीचे जर तुमची नोकरी असेल तर मग तुम्ही त्यामध्ये बदल नक्कीच करू शकतात. फक्त शक्यतो जेवढं आपल्याला पाळता येईल तेवढं पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छिते. आता हे वाचत असताना एकदा वाचायला सुरुवात केली की मध्ये उठत जाऊ नका. एकदा सेवेला सुरुवात केली की कंटिन्यू सेवाच करून घ्या, कारण वाचायला फक्त 15 मिनिट लागणार आहे, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. वाचायला सुरुवात करण्यापूर्वी स्वामींसमोर एक अगरबत्ती लावायची आहे. आपण जसं दिवा प्रज्वलित करतो तसा दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपली कुठलीही सेवा ही देवापर्यंत पोहोचत असते. आपली सेवा पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो, त्यामुळे दिवा प्रज्वलित करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. आता तुम्ही संकल्पयुक्त सेवा केलेली असेल तर 21 दिवसांचा तुमचा संकल्प पूर्ण झाल्यानंतर 21व्या दिवशी सेवा करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला केंद्रात जायचं आहे किंवा मठात जायचं आहे. तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला त्या ठिकाणी दानपेटीमध्ये काहीतरी टाकायचं आहे. तुमच्या म्हणजे असा फिक्स आकडा नाही, तुमच्या पद्धतीने तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही काही त्या ठिकाणी दानधर्म करू शकतात. अशा पद्धतीने आपली ही शेवटची सांगता देखील अशा पद्धतीने आपल्याला करता येणार आहे. फक्त सेवा करत असताना मनोभावे करा, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छिते. स्तोत्राचं नाव पुन्हा एकदा सांगते, अक्कलकोट स्वामी स्तोत्र असं जर तुम्ही गुगलवर टाकलं तर तुमच्या समोर ते येऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही सेवा करून बघा आणि अनुभव घ्या. तर स्वामी भक्त हो, ह्या सेवेचा फक्त संकल्पयुक्त सेवा म्हणून ह्या सेवेकडे बघू नका, तर नित्य सेवेमध्ये देखील याचा समावेश केला किंवा जर रोज तुम्हाला वाचणं शक्य झालं नाही तर कमीत कमी गुरुवारी का होईना हे वाचत जा. स्वामींची कृपा आपल्यावर सदैव राहणार आहे, कारण या स्तोत्रामध्ये संपूर्ण स्वामींचं जे जीवनचरित्र आहे त्याचंच वर्णन केलेलं आहे आणि ते वाचायलाही आपल्याला आवडतं आणि जणू काही आपल्याला असं वाटायला लागतं की स्वामी आपल्या आजूबाजूला आहे. असंही स्वामी आपल्या आजूबाजूला असतातच, परंतु जेव्हा आपण हे स्तोत्र मंत्र म्हणतो तेव्हा खऱ्या अर्थाने स्वामींची जी दिव्य शक्ती आहे ती आपल्या आजूबाजूला संचार करू लागते. ही एक गोष्ट लक्षात घ्या. तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. या संबंधी जर तुमची काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकतात. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.